हॅलो फ्रेंड, मी सविता आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। आजचा व्हिडिओ आहे पफ स्लीव्स कटिंगचा। अगदी साध्या आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे। तर मग चला सुरू करूया। सगळ्यात अगोदर आपल्याला बाहीच्या उंचीचे मार्क करायचे। बाहीची आपली जे बी उंची असेल त्यात 1 इंच ॲड करून घ्यायचे। मी इथे 9 इंचाची बाही कट करणार आहे। त्याच्यात 1 इंच ॲड करायचे म्हणजे ते होईल 10 इंच। त्याच्यानंतर आपला जो बी दंडगेर आहे त्याच्यात आपल्याला 1.5 इंच ॲड करायचे आहे। माझा आहे 6 इंच, त्याच्यात मी 1.5 इंच ॲड केले म्हणजे ते होईल 7.5 इंच। 7.5 इंचावर ही सरळ लाईन ओढून घ्यायची। त्याच्यानंतर 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करायचे आहे। ही आपली शिलाई मार्जिन आहे। कॅप हाईटचे मार्क करून घ्यायचे इथे 3 इंचावर आणि या दोन्ही पॉईंटचा ही आपल्याला अशी तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे। त्याच्यानंतर ह्या दोन्हीचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आणि तिथून 1 इंचावरती मार्क करून घ्यायचे आणि ह्या लाईनला पण आपल्याला असे जोडून घ्यायचे, जसे आपण नॉर्मल स्लीव्स मार्क करतो तशी। त्याच्यानंतर ह्या साईडला आपल्याला 3 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि याला गोलाई देत असे जिथपर्यंत अर्ध्यावर मार्क केले तिथपर्यंत ह्याला असे जोडत न्यायचे। पुढच्या साईडसाठी पण थोडासा याला आकार देऊन घ्यायचा आहे। याला आपण कट करून घेऊया। अगदी सोपी पद्धत आहे पफ स्लीव्स बनवण्याची। त्याच्यानंतर जो बी आपला दंडगेर आहे तो इथे मार्क करून घ्यायचा 6 इंच आणि हे 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे आणि हे पॉईंट आपल्याला इथे असे जोडून घ्यायचे आहेत। याला आपण कट करून घेऊया। पुढच्या बाजूने हलकसं याला कट करून घ्यायचे। इथे आपली फिटिंगची लाईन इथे पण मार्क करून घ्यायचे। आता याची आपण स्टिचिंग पाहूया। सगळ्यात अगोदर खालच्या साईडने मी याला फोल्ड करून घेते। हा आपल्या बाहीचा सेंटर आहे। इथून आपल्याला प्लेट्स टाकायला सुरुवात करायची। आपल्याला इथे छोट्या छोट्या अर्धा इंचाच्या प्लेट टाकून घ्यायच्या आहेत। सेंटरपासून आतल्या बाजूला आपल्याला प्लेट्स टाकायचे आहेत। अशा छोट्या छोट्या याला समोरच्या बाजूने प्लेट टाकून घ्यायच्या। जिथपर्यंत आपण हे कटचे मार्क केलेले आहे तिथपर्यंत याला प्लेट टाकून घ्यायच्या। आता जेवढ्याही या साईडला आपल्याला प्लेट टाकलेल्या आहेत तेवढ्याच दुसऱ्या साईडला पण या प्लेट टाकून घ्यायच्या। आता दुसऱ्या साईडला पण मध्यापासूनच आपल्याला प्लेट टाकायला सुरुवात करायची। जेवढ्या आपण त्या साईडला प्लेट टाकल्या आहेत तेवढ्याच ह्या साईडला पण प्लेट टाकून घ्यायच्या। पफ स्लीव्स बनवण्यासाठी मी इथे कॉटनचे कापड वापरले आहे। तुम्ही सिल्क किंवा कॉटनच्या साड्यावर असे पफ स्लीव्सचे ब्लाऊज खूप छान दिसतात। हे पहा, बाहीला खूप छान पफ आलेला आहे। त्याच्यानंतर जो बी आपला दंडगेर आहे त्याचे मार्क करून घ्यायचे। हा आहे 6 इंच आणि जिथपर्यंत आपली फिटिंगची लाईन आहे याला पण आपण मार्क करून घेऊन याला स्टिच करून घेऊया। अशी बाही तुम्ही लॉंग किंवा शॉर्ट दोन्ही साईजमध्ये बनवू शकता। हे पहा, आपली पफ स्लीव्स तयार झालेली आहे। घातल्यानंतर खूप छान याचा लुक येतो। ही आपली पुढची साईड आहे, याला मार्क करून घ्यायचे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा।